मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या 10 महिन्यापासून लढा देत आहेत. परंतु गेल्या आठवड्यापासून ज्या ठिकाणी जरांगे पाटील राहतात त्या अंतरवाली सराटी सभेचं ठिकाण असन किंवा सरपंचाचा मळा असो किंवा गावातलं उपोषण स्थळ असो त्या ठिकाणी ड्रोनद्वारे पाहणी केली जात आहे. अंतरवालीचे सरपंच यांचंही म्हणणं आहे की काहीतरी जरांगे पाटलावर नजर ठेवली जात आहे. परंतु आपल्यासोबत स्वतः जरांगे पाटील आहेत. दादा, टेहळणी होते ड्रोनद्वारे, तुम्ही बघितलंय, काय प्रकार आहे हा सर्व? नाही, आता ते काय असेल मला नाही माहिती. काय असू शकतं, कोणाचे वेगळे वेगळे अजेंडे असतात. कोणाचा अजेंडा मारून टाकण्याचा असू शकतो, कोणाचा बदनाम करण्याचा असू शकतो, कोणाचा खोट्या रेकॉर्डिंग बनवण्याचा असू शकतो, कोणाचा खोटे व्हिडिओ बनवण्याचा असू शकतो. मला गोरगरिबांच्या मराठ्यांचं मी काम करतो आहे, यापासून मी दूर कसा जाईल? कारण माझ्यापासून कोणाला फायदा होऊ शकत नाही. मग फायदा होणार नसला तर ह्यो कामाचाच नाही. कारण काही फायद्यासाठी कामं करणारे लोक असतात. स्वतःचा संसार मोठा झाला पाहिजे, समाज मोठा नाही झाला पाहिजे, ह्या उद्देशानं काही प्रेरित झालेले असतात आणि त्यांना ती झोप येत नाही, त्यांना असं ते करमत नाही. दुसऱ्या पोटतिडकीनं काम करतो, त्यामुळे ते जमत नाही. आणि माझा स्वभाव असा आहे की मला माझ्या पोटात काही कपट नाही. माझा मायनस पॉईंटच ते, माझ्या पोटात कपट नाही, मी खरं बोलतो, त्यामुळे ते लोकाला पटत नाही. आणि मी समाजाशी प्रामाणिक, मी निष्ठा ठेवली. काही काही ना ती योग्य वाटत नसेल, त्यापेक्षा ह्यो कसा बाजूला जाईल, याला कसं काय करता येईल, याला मारून टाकायचं, याला बदनाम करायचं का काहीतरी सुरू असू शकतं. पण मी काय मोजीत नाही गाड्या ह्या असल्या गोष्टीला. मी माझा रस्ता क्लिअर आहे. मी काय बोलायचं ते तोंडरोज बोलतो. ह्या महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या मित्रांना माहिती. मी मागं कुचकुच नाही करत, मागं षडयंत्र रचित नाही, मागं डाव टाकून त्याला संपवण्याचा प्रयत्न मी करत नाही. मला काय बोलायचं ना, मग तो कोणी असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, मी त्याला समोर तोंडावर बोलतो. मागं काड्या करून संपवण्याचा माझ्या 20-22 वर्षात मी असलं कधीच काम केलेलं नाही. त्यामुळे मी काय असल्या गोष्टीला मोजीत नाही. मी कुठंही राहतो, इथंच नाही कुठं राहतो, मी गावात राहतो, कुंकड राहतो, इथंही राहतो. माझं काय मी भेट असतो तर मी राहत नाही. ते हिंडत येत, फिरीत येत, काहीतरी कोणतरी असू शकतं. आता कोण असू शकतं हे कोणीच नाही सांगू शकत. पण ते फिरीत येत, मी भेट नाही त्यांना. आता 6 जुलै ते 13 जुलै रॅलीसुद्धा आहे, शांतता रॅली. मी भेटच नाही, त्याच्यात गोळ्या घातल्या तरी बी आणि आत्ताही घातल्या तरी मी भेट नाही, मी हटत नाही. मी क्षत्रिय मराठा आहे. कारण आम्हाला शिकवलेलं एकदा लढायला उतरला तर मागं सरकायचं नाही. मराठा आंदोलन सुरू असताना अनेक जण तुमच्या विरोधात बोलतात, काही नेते आहेत, कुणी आहे का याच्यामागे? तुम्हाला काय वाटतंय का? नाही नाही नाही, हे ते मला नाही वाटत ते असले काही असले की करू शकतील. हे कोणीतरी काय असतं बरं का, हे कोणीतरी असू शकतं लांबचंच कोणीतरी. ते मोगम आता इकडची इकडं आमच्यात पेटावा, आमच्यात कुटाकुट्या लागल्या पाहिजेत, म्हणजे गावागावात अशा हिशोबाचं कोणीही दुसरंही करू शकतं. इकडं कायला लय नाद असतो, ते लांबच राहतो कुंकड तरी, पण इकडं रस्सी जेवण बांध फोडायचा आणि सकाळी मारामाऱ्या लावून द्यायच्या, काही काही अशी सवय असते ती. त्यामुळे मी नाही विचार करत त्याचा. मी तर त्याला तर ते थोडं खाली जवळ पाहिजे, ते एका दगडात खाली पाड असतं. आपलं गोट्यागाट्याचाच खेळ असतो मग. कारण मी समाजावर नाही बेतू देऊ शकत. पण ते कोण असेल ना, इतकी वाईट नियत असू नये, कोण असेल मला नाही माहिती आता काय ते, पण इतकी वाईट नियत असू नये. त्याला जर वाटत असलं की ह्यो समाज अडचणीत मी आणणार, मला बी अडचणीत आणणार, आंदोलन मोडीत काढणार, जर ते कोणाचं स्वप्न असेल ना, तर हे त्याच्या आयुष्यातली सगळ्यात भयंकर मोठी चूक असणार आहे. कारण त्याच्या हे लक्षात नाही, आपल्यालाही कुटुंब आहे, आपल्यालाही समाज आहे. मराठी फिरून माफ नाही करू शकत कोणालाच, मग तो कोणत्या जाती धर्माचा असो. हे असले धंदेच नाही करायचे. माझा कसा रस्ता क्लिअर आहे, मी तोंडवर काय बोलायचं ते बोलतो, विषय सोडून देतो आणि रस्ता क्लिअर आहे माझा. मी सरळ आरक्षणाचा विषय घेऊन चालतो. पुन्हा इकडं तिकडं बघत नाही, पुन्हा इकडं तिकडं काड्या करत नाही, कारण मला ते पटत नाही. कारण संकट जाणून बुजून उभा करणं हे चांगलं काम नाही. मग तो कोण असेल मला नाही माहीत. ही ड्रोनची टेहळणी होते, तुम्ही बघितले का स्वतः, आणि किती दिवसापासून होते? नाही, मला वाटतं मी 3-4 दिवसापूर्वी एकदा मुक्कामी होतो, त्याही वेळेस बघितलं. आज रात्री होतं तर आजही बघितलं, त्यावेळेसही पोलीस बांधवाने ते बघितलं. आणखीन बऱ्याच काय असतात, हे करणारा ते नाद लागून गेलेलं असतं. काहीतरी जाती जाती तेढ निर्माण करून द्यायचं आणि आपलं मोकळे मजा बघायची. पण त्याच्या हे लक्षात नाही की आपल्यावर सुद्धा बेतू शकते, आपलंही सुखी काम दुःखात जाऊ शकतं आणि पश्चाताप करायला 1 मिनिटाचाही वेळ त्याच्याकडं नसणारे नाव कळाल्यावर. कारण असंही कळतं आहे की एका 5-7 दिवसापूर्वी की आता पेनंसुद्धा खरेदी केलेत काही लोकांनी. कोण येतात आता माहीत नाही, नाव तर ओपन याय नाही. कॅमेरावाले पेन का? कॅमेरावाले पेनं ते गाडीला लावायचे काही. पाठीमागच्या वेळेस एक 6-7 महिन्यापूर्वी आमच्या बऱ्याच बांधवांनी ते गाडीचे सुद्धा काढले होते.
बऱ्याच बांधवांनी. आता या 6-7 दिवसात अशी माहिती आली आणि सांगणारा तो एजन्सीवालाच आहे. म्हणजे कोण असेल हे बघा, इतक्या डिटेल जाण्याची गरज नाही की असं असं आहे आणि त्यांनी कॅमेरे पेरलेत किंवा पेरणार आहेत, ते कॅमेरे पेरणार आहेत. अरे काय रे यार. कुठेतरी सुरक्षेमध्ये कमी पडतंय सरकार किंवा पोलीस प्रशासन. तुम्हाला सुरक्षा अधिक द्यावं वाटते असं वाटतं का पोलिसांनी? काय आवश्यकता नाही आणि ते देणार बी नाहीत आम्हाला. हे बघा, शेवटी आम्ही मराठी आहेत, गरीब. आमच्यावर गरिबावर अन्याय करणं काम हे सरकारचं आणि ते पुरेपूर 100% पार पाडतं. 100% पार पाडतं इथे. आमचं गोरगरिबाचं आंदोलन उभं राहिलं, लाठीचार्ज करून आमच्या आया बहिणीच्या डोक्याच्या चिंधड्या केल्या. लाखो लोक, हजारो लोकांचं या गावातल्या आणि परिसरातल्या सुद्धा खूप हे आंदोलन उभा करण्यासाठी कामं बुडालेत. त्यांनी 10-10 महिने कामं सोडलेले. खूप जणांचा लॉस याच्यात झालेला आहे. तरी जातीसाठी कोणी विचार केलेला नाही. आम्ही शांततेत आंदोलन करून आमच्यात लाखो पोरावर गुन्हे दाखल झालेत. रास्ता रोको केले, गुन्हे. निषेध केला, गुन्हे. नुसता रस्त्याने फिरला तरी गुन्हे. शाळेत पोरं चालले त्यांच्यावर गुन्हे. काही संबंध नसणारे पोरं गुतवायचे. याचे गोरगरिबांना आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्हाला आमच्यावर सरकारकडून अन्यायच होणार. आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून ठेवलेली नाही. परंतु त्यांच्या एक लक्षात नाही, हा समाज आता एकत्र आला आहे. ह्यो कधीच कमजोर होऊ शकत नाही कोणाच्याच ताकदीनं. कारण ह्यो समाज इतका बलाढ्य. ह्यो जर एकदा तराला लागला, तराला लागत नाही. आमच्यात मनच आहे पहिली, मराठा पेटत नाही आणि पेटला तर कोणाच्याच बापाला आखडत नाही. ही मनच आहे पहिल्यापासून. तसा ह्यो मराठा समाज एकत्र येत नव्हता, आता एकत्र आला आहे. किती केसेस केल्या, आता मराठा समाज हटत नाही. आता मात्र आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही. तुम्ही जितके डावं कराल तितका मराठा पेटून उठणार आहे, तितका ताकदीने एकजूट होणार आहे. तुम्ही किती अन्याय करा. आता माझ्यावर किती अन्याय केला तरी मी माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटू शकत नाही. मी गोरगरीब मराठ्यांच्या जे आई माऊली, माता माऊली शेतात काम करते, जो आमचा शेतकरी मराठा बाप शेतात राबराब राबतोय, त्याचे लेकरं अधिकारी व्हावेत, त्याचे लेकरं मोठे व्हावेत, त्याचे शिकावेत म्हणून हा 10 महिन्यापासूनचा 11 महिन्यापासूनचा आमचा संघर्ष सातत्यानं सुरू आहे. गावखेड्यातला शेतात काम करणारा माझा गोरगरीब माता माऊली, गोरगरीब मराठा समाज माझ्यापासून लांब नाही जाऊ शकत. कारण मी पूर्ण आयुष्य त्यांच्यासाठी खर्च केले, त्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून खर्च केलं आहे. मी माझं जीवनसुद्धा पूर्ण या समाजासाठी अर्पण केलं आहे. मी मरायला नाही भेट. उद्या बी मला गोळ्या घालून मारलं तरी मी हटू शकत नाही. पण मराठ्यांच्या लेकराला मोठं केल्याशिवाय मी सोडू शकत नाही. आणि हे मराठ्यांनाही माहिती आहे. माझी कुणी निष्ठा विकत घेऊ शकत नाही, मला कुणी फोडू शकत नाही, मी कोणाला मॅनेज होत नाही. यामुळे हे डावं असू शकतात, पण मी ह्या डावा फेवाला मोजत नाही, गिनीतसुद्धा नाही. असले कितीतरी 20-22 वर्षात माझ्यावर संकट आलेत. मी ते पायाखाली तुडून पुढं चाललेलो आहे आणि मी पायाखाली संकट तुडून पुढं चालणार. एक राजकीय प्रश्न. भाजपच्या नेत्या आहेत पंकजाताई मुंडे, त्यांना विधानसभेची उमेदवारी भाजपकडून देण्यात आली. काय शुभेच्छा देतात, काय सांगायला? हे बघा, त्यांचा तो पक्षाचा प्रश्न आहे. मी कालच सांगितलं आणि मी काल कौतुकसुद्धा केलं. जर त्यांच्यात परिवर्तन, त्या मराठा द्वेष त्यांच्यात जो भरलेला आहे, ती द्वेष सोडून जर मराठ्यांशी एक लहान भाऊ मोठा भाऊ म्हणून जर प्रेमाचे संबंध तयार केले आणि ते तसे राहिले तर त्यांना विरोध आमचा कधी नव्हता बी आणि पुढे असण्याचं कारण नाही. मी हे कालच सांगितलं. जर त्यांच्या मनात मन परिवर्तन ते करणार असले तर त्यांचं कौतुकच मी कालच सांगितलं. परंतु मला माहीत होतं उलट्या खोपडीचे उलटं सुलटं परत नंतर बोलणारच मला माहीत होतं. आणि ती मराठा द्वेष भरलेला ते झालंच ते बोलणार. आणि हे बोलणारे आहेत ना, यांच्याचमुळं ते जास्त अडचणीत आलेले दोघंही, यांच्याचमुळं, ह्या बोलणाऱ्यामुळंच. पुन्हा ते बोललेत. त्याच्यामुळं मी आज जे सांगितलं ना, मला हे प्रश्नच विचारू नका, त्याच्यासाठी सांगितलं होतं. काल तर आम्ही कौतुक केलं, मग त्यांनी असं त्याचा अर्थ काढला का चला मान्य केलं आहे, मोठं मन दाखवलं आहे, लोकशाही आहे, संविधान आहे, त्याच्यात ही केलं. कारण आम्ही तर त्यांना कोणालाच पाडा म्हणलेलं नाही. राज्यात कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा, तरी माझ्या मराठा समाजाला द्वेष दिला गेला. तरी मग तुम्ही जर असा समाजाला द्वेष देणार असाल तर त्यांचा तो पक्षाचा प्रश्न आहे. दिली काय नाही दिली काय, आम्हाला नाराज असण्याचं काही कारणच नाही आहे त्याच्यात. परंतु ते त्यांना वाटतं मग आपण असं बोललो, एक काय म्हणतात ना त्याला, पुरोगामी विचाराला धरून जर आपण बोललो की मान्य करायचे काही गोष्टी, तर ते उलटं सुलटं बोलतात. हां, आणि मग मी हे स्वाभिमानी मला नाही सहन होत. हां, आम्ही काय कमजोर फेमजोर नाही आहेत. आम्ही काय कमजोर फेमजोर नाही आहेत. पुन्हा ते बोलायचं म्हणजे ते काल कौतुक म्हणलं तर बोलले काही जण. मग ते आपल्याला सहन होत नाही. ते
कारण काय माझा समाज अन्याय करण्यासाठी आम्ही जन्म घेतलेला नाही. हो, आणि ते तसले धंदे शिकायचे बी नाही आम्हाला. पण त्यांच्या मनात त्यांनी परिवर्तन करावं, त्यांच्या मनात त्यांनी विचारात परिवर्तन करावं. त्यांचं कौतुकच, 100% कौतुकच. लोकसभेला जी मराठा समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं, त्यानंतर तुम्ही म्हणले की मराठा आमदार एकत्र आले पाहिजे, ते विरोधी पक्षातले असो किंवा सत्तेतले. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांनी एकत्र येऊन सरकारला जाब विचारला पाहिजे. कशात? विधान परिषदेच्या निवडणूक होणार आहेत, त्यामध्ये मराठा आमदार पण आहेत, यांना काय आवाहन करणार तुम्ही? आणि सगळ्यांनी हे बघा, आपले मराठ्यांचे लेकरं जसं बाकीच्यांना वाटतं आपल्या जातीचे लोक मोठे झाले पाहिजेत, आणि त्यांनी केलेसुद्धा. त्यांना जसं वाटतं त्यांचं अस्तित्व राहिलं पाहिजे, मराठ्यांचं संपलं पाहिजे, ही भावना तर मराठ्यांची कवाच नाही. तुमचं अस्तित्व राहिलं पाहिजे, आमचंही राहिलं पाहिजे, या मताचे मराठी आहेत. आमचं असं नाही आहे तुमचं अस्तित्व संपलं पाहिजे आणि आमचे मोठे झाले पाहिजेत, असं नाहीच आहे. त्याचं असतं तर इतक्या वर्ष तुम्हाला निवडून दिलंच नसतं ना. पण एक आहे की गोरगरीब मराठ्यांचे लेकरं हे मोठे झाले पाहिजेत, यासाठी आत्ता जे अधिवेशन सुरू आहे त्याच्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना एका बाजूनं आरक्षणाच्या बाजूनं बोललं पाहिजे आणि ओबीसीच्या आरक्षणातूनच बोललं पाहिजे, कारण आपल्याच सरकारी नोंदी आहेत. त्यामुळं बोलायला काही आमदारांना मागं सरकारची गरज नाही. जे सरकारी नोंदी असतील ती द्या, हे प्रत्येक आमदारानं म्हणलंच पाहिजे, जातीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हे काय होतं आहे, तुम्ही न बोलल्यामुळं समाजाच्या मनात मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या आमदारात रोज जातो आहे. त्याचं कारण असं, ते सगळे बोलत आहेत, परत त्यांचं जे नाही त्या गोष्टी घडूनही आणतात, ते मराठ्यावर अन्याय करतात आणि तुम्ही गप्प बसतात. मी मात्र कोणी कोणत्याही कुंकडं बसला, कोणत्या पदावर बसला आणि कशावर बसला, पंतप्रधान जरी झाला, माझ्या मराठ्यावर मी अन्याय होऊ देणार नाही. आणि मराठ्यांनाही सांगतो, आपण कोणावर अन्याय करायचा नाही, कोणाचा अन्याय सहन करायचा नाही. कोणाच्या काय बापाची आपण अर्धी भाकर खात नाहीत, काय भ्यायचा संबंध नाही कोणाला. अन्याय सहन करायचा नाही अजिबात. तुमच्या खुश्या तुमच्यापाशी, त्याच्यात दुमत नाही. आमचं पोट दुखण्याचं काही गरज नाही आम्हालासुद्धा, पण माझ्या जातीला त्रास गोरगरीब मराठ्यांना अजिबात द्यायचा नाही. कारण आता आपण एक संघ आहेत राज्यभर, आपण एकटेच 50-55% आहेत. बघू, संयम धरू. आता जर पुन्हा अन्याय करायला लागले, आलेच विधानसभा पुढं, संयम धरू, बघू कोण कोण अन्याय करतो त्याच्याकडे पुन्हा. पण अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न ह्यो मराठ्यांच्या आमदारानं ताकदीनं लावून धरला पाहिजे. आणि जे मराठ्यांच्या बाजूनं बोलतील, मग तो कोणत्या जाती धर्माचा आमदार असो, त्याच्या पाठीशी मराठा समाज 100% उभा राहणार. कारण आम्ही पण आता 100% मराठ्यांपैकी 80-82% गोरगरीब मराठी एका बाजूने आहे. तर ते मनोज जरांगे पाटील आणि जे अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनात मराठा समाजाचे जे आमदार आहेत त्यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा विषय त्या अधिवेशनात मांडला पाहिजे, अशीच मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे. कॅमेरामन हर्षल निक्कमसह संजय सरवदे, TVNN मराठी, अंतर्वादी सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.